श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्री थायली फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई, गजानन भाऊ कीर्तिकर, अडसूड साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सगळे सन्माननीय मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेना प्रमुख, सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे। आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही। आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर, शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती। मराठवाड्याला आम्ही मदत नेली तर मग तिच्यावर फोटो का होते, नेली नाही तर मग का नेली नाही। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये। ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते, ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे। पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही। माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे, म्हणून मी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होतीये, अरे आम्ही नकली नाहीये आणि जे बावलंय लोग तो लोग देखते हैं, लोग हैं लोग देखते हैं, हम तो संजय राउत को बच्चे कहते हैं। हा जो संजय राउत नावाचं भूत आहे, 10:30 वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते। याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती। म्हणून मी टीव्ही वाल्यांनाही सांगितलं, उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका, लाकडी बांडकं तयार करा, एकावर लिहा एबीपी माझा, एकावर लिहा टीव्ही नाही, एकावर लिहा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा, नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ही औलाद आहे। आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात, अरे तू कोण आहेस। आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो, आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो, पण काल परवा त्यांनी सांगितलं, त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे। आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्विट केलंय, तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे। शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त गळलंय की कोटी कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है की भगवा लहराएंगे। तुमच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल तर इकडेही मेळावा चाललाय, तिकडेही मेळावा चाललाय, तुम्ही विरोध करून दाखवा। तुमची शिवसेना ही काँग्रेसमय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, हे सांगायला हरकत नाहीये। राह में खतरे राह में खतरे है लेकिन डरता कौन है। राह में खतरे है
लेकिन डरता कौन है? मौत कल भी आ जाए, आज भी आ जाए तो डरता कौन है? और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब। तेरे लश्कर के मुकाबिल अकेले हैं मेरे शिंदे साहब। फैसला मैदान में होगा, मरता कौन है? आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल। त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये, त्यांनी फक्त एकच काम करावं, जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे, जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा, माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे। निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं। ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत। आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे। हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे। यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे। आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं, झोपलेल्याला उठवलं, उठवल्याला चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे, पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे। मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो की ज्या माध्यमातून शिवसेना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्याकडे चेक सुपूर्द करू। मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला भरपूर बळायचं होतं, कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही। हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस, सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो। या निवडणुकींच्या वल्गना नाहीये, महापालिकेवर आम्ही असं करू, महापालिकेवर आम्ही तसं करू, याच्याकरता ही सभा नाहीये। निवडणुका हा आमचा यम आहेच, पण पहिले आहे आमच्या शेतकऱ्याला मदत करणं। मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता घेतल्या। साहेबांना हीच विनंती आहे, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरं, वाहून गेलेले सगळे त्यांचे पिकं, याच्याकरता सरकार तर मदत करतच आहे, पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।